नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला अनेकदा मुलांचे असे फोन असतात किंवा डाऊट असतात की आता जो नवीन पॅटर्न बदललेला आहे राज्यसेवेचा, त्यामध्ये वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्टची निवड कशी करावी. आणि हा जो प्रश्न आहे ते खूपच महत्त्वाचा आहे. यामुळे आज हा व्हिडिओ आपण स्पेसिफिकली हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आणलेला आहे. सो लेट्स स्टार्ट. सगळ्यात पहिले वैकल्पिक विषय निवड कशी करावी. तर यामध्ये आपल्याला दोन गोष्टी बघावं लागणार. पहिले वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल सब्जेक्ट यांचं महत्त्व काय आहे आणि मग तो निवड करण्यामागचे महत्त्वाचे निकष कुठले कुठले आहेत. ओके, तर आपण जेव्हा महत्त्व बघणार आहोत तर यामध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत. जो सगळ्यात पहिला आहे त्याचे फायनल सिलेक्शन मध्ये वेटेज किती आहे. जो फायनल सिलेक्शन असतो मध्ये वेटेज. आणि जे दुसरा महत्व आहे इट इज लाईक अवर मॅरिज. जे आता ते आपण एक एक करून बघणार आहोत. आता जर महत्व बघितलं आपण तर जसा ऑल इंडिया रँक 1 होता, हा आहे आदित्य श्रीवास्तव. ओके, तर याचे जे आपण जीएसचे मार्क्स बघितले, हे जे जीएसचे जे 4 पेपरचे मार्क्स आहेत त्यांच्या एव्हरेज आणि ऑप्शनलचे 2 पेपर आहेत त्यांच्या एव्हरेजमध्ये जर आपण बघितलं तर जीएसचे 4 पेपरचा जो एव्हरेज आहे त्यामध्ये त्याचे जो स्कोर आहे तो अराउंड 118 आहे एव्हरेज जीएसचा एक पेपरचा. आणि त्याचा जो ऑप्शनल होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याचा जो एव्हरेज आहे त्याचा तो आहे 154. तसंच यावर्षी जे टॉपर आली शक्ती दुबे, तिचे जे जनरल स्टडीचे 4 पेपर आहेत त्यांचा जे एव्हरेज आहे ते 114 आहे आणि ऑप्शनलचा जे एव्हरेज मार्क्स आहे ते आहे 140. म्हणजे लेट्स से हा आदित्य श्रीवास्तव आणि ही आपली शक्ती दुबे, या दोघांचे जर आपण कम्पेअर केले मार्क्स तर यामध्ये काय दिसतं आपल्याला की जीएसचे जे पेपरचे एव्हरेज आहे आणि ह्या ऑप्शनलच्या पेपरचा एव्हरेज आहे यामधला जो डिफरन्स आहे तर इथं आपल्याला अराउंड 36 मार्क्स इतका फरक दिसतोय. आणि इथं आपल्याला जो फरक दिसतोय तो सुमारे 26 मार्क्सचा फरक दिसतोय. आणि आपल्याला माहित आहे की इथं एक मार्क्सवर खूप सारे मुलं पास आणि फेल झालेले असतात. कधी कधी असे बी आपण पेपरमध्ये वाचतो की काय असतो, सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड. म्हणजे लास्ट जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे ज्याला पोस्ट भेटलेली आहे त्याला जितके मार्क्स आहे तितकेच मार्क्स काही आणखी 2-3 मुलांना असतात, पण त्यांना जागा कमी असल्यामुळे पोस्ट देता येत नाही. म्हणजे इव्हन 0 मार्क्सनी सुद्धा लोकांची पोस्ट गेलेली आहे. याच्यावर आपण अंदाजा लावू शकतो की हे जे 26 मार्क्स आहे आणि हे जे 36 मार्क्स आहे यांचा जो फरक आहे तो किती महत्वाचा आहे. म्हणजे इट कॅन आयदर मेक अन IAS और मेक अ पर्सन फेल. म्हणजे आपल्याला तो IAS बनवू शकतो किंवा आपल्याला तो डेप्युटी कलेक्टर बनवू शकतो किंवा लिस्टच्या बाहेर सुद्धा ठेवू शकतो. तर हा खूपच महत्वाचा फरक आहे. पहिला जो महत्व दिसला आपल्याला तो काय आहे, मार्क्सचा फरक. आणि दुसरा जो आहे आपण बघतोय तर तो आहे तो लग्नासारखा आहे. म्हणजे आपले जे पारंपरिक लग्न आहे भारतीय समाजामध्ये त्यामध्ये एकदाच लग्न होतं आणि मग जो आपल्याला जोडीदार भेटलेला असतो त्याच्यासोबत आपल्याला संसारचा गाळा घेऊन जावा लागतो. अमेरिका किंवा युरोपमध्ये जसं डिवोर्सचे रेट आहे तसं आपल्याकडे नाही आहे. सेम प्रकारे इथं सुद्धा आपण जेव्हा आपण MPSC किंवा UPSC प्रिपेअर करतो तेव्हा जो ऑप्शनल घेतो तर जोपर्यंत आपला UPSC मध्ये सिलेक्शन होत नाही किंवा आपले अटेम्प्ट संपत नाही किंवा आपण या रेसमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत तो ऑप्शनल आपल्या सोबत असतो. आणि त्याला आपल्याला डीपमध्ये डिटेलमध्ये कंटिन्युअसली अभ्यास करायचा असतो. जसा भारतीय समाजामध्ये घटस्फोट किंवा डिवोर्स यांचे जे प्रमाण आहे ते 10% पेक्षा बी कमी आहे, तसंच UPSC मध्ये सुद्धा ऑप्शनल घेऊन नंतर ऑप्शनल बदलणारे लोकांची संख्या सुद्धा किंवा प्रमाण 10% पेक्षा कमी आहे. म्हणून आपल्याला ऑप्शनल निवडताना खूपच केअरफुली निवड करावी लागते. ओके, आता आपण बघूया पुढचा पॉइंट की निकष कुठले. जेव्हा आपल्याला हे कळलेलं आहे की ऑप्शनल सिलेक्शन खूपच महत्वाचं आहे, मग त्याचे क्रायटेरिया कुठले. आपण डोळे बंद करून कुठलाही ऑप्शनल घेऊ शकत नाही किंवा टॉपरने घेतला किंवा माझ्या मित्रांनी घेतला किंवा माझ्या सिनियरने घेतला किंवा माझ्या आजूबाजूच्या अभ्यासिकेमध्ये मित्र घेत आहेत म्हणून मी तोच ऑप्शनल घेऊया. तर हा आपण एखादी पिक्चर बघायला चाललोय तसं होत नाही की चला एक छावा पिक्चर आली आहे चांगली आहे चला आपण सगळे जाऊन बघून या, असं होणार नाही. इथं आपल्याला आपला कॅरियर आहे, आपला फ्युचर आहे, आपला कुटुंबाचा फ्युचर आहे, या सगळ्या
साठी आपल्याला खूपच विचारपूर्वक हा निर्णय घ्यावा लागतो आणि त्यासाठी काही आपले ऑब्जेक्टिव्ह निकष आपण ठेवलेले आहेत. सगळ्यात पहिले एक एक निकष बघूया. पहिला असतो आपला शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा ग्रॅज्युएशन. दुसरा असणार आपली आवड किंवा इंटरेस्ट काय आहे आपला. मग जीएस सोबतचा ओव्हरलॅप, प्री पेपरमध्ये किती ओव्हरलॅप आहे, तसंच जीएस सोबतचा ओव्हरलॅप मुख्य परीक्षेमध्ये किती ओव्हरलॅप आहे आपला ऑप्शनलचा. मग त्याचं मार्गदर्शन अवेलेबल आहे का सध्याच्या परिस्थितीमध्ये. मग कुठले कौशल्य आपल्याला लागतील त्यासाठी. मग त्याला वेळ किती लागणार आहे आणि गुणांचा कल किंवा मार्क्सचा जो ट्रेंड आहे तो कसा चाललेला आहे. आता हे जितके आपले 8 मुख्य निकष आहे ते आपण एक एक करून बघूया. सगळ्यात पहिले शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा ग्रॅज्युएशन. तर हे महत्त्व कशामुळे आहेत. सगळ्यात पहिले काय असतो, आपली ओळख झालेली असते. जो सब्जेक्ट आपण ग्रॅज्युएशन मध्ये अभ्यास केलेला असतो तो कमीत कमी 3 ते 4 वर्ष आपण अभ्यास केलेला असतो, म्हणून आपली ओळख असते. त्या सब्जेक्टची आपली ओळख असल्यामुळे आपल्याला माहित आहे की आपण त्यामध्ये किती लेवलपर्यंत आहोत आणि आणखी अभ्यास केला तर कुठल्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला स्वतःला माहित असतो की आपण किती पाण्यात आहोत. सगळ्यात पहिले हा झाली ओळख. स्पेशली हे कुणासाठी महत्त्वाचे असते तर जे टेक्निकल सब्जेक्ट घेणारे असतात त्यांच्यासाठी हा ग्रॅज्युएशन खूपच महत्त्वाचा असतो. स्पेशली जर आपल्याला मेडिकल सायन्स घ्यायचं असणार किंवा इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट आपण प्रयत्न करत असणार किंवा सायन्स आहे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी किंवा ॲग्रिकल्चर सायन्स जर आपल्याला घ्यायचं असेल, कृषी शास्त्र जर आपल्याला घ्यायचं असेल किंवा आपल्याला टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे लॉ घ्यायचं असेल, तर यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशनच्या ते पार्श्वभूमी असणं गरजेचं आहे. कारण काय आहे, आपली कॉम्पिटिशन या लोकांशी होणार आहे की ज्या लोकांनी त्या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. ओके, म्हणून तुम्ही बघत असणार की खूप सारे जे आपले इव्हन IITचे ग्रॅज्युएट असतात किंवा चांगल्या कॉलेजचे ग्रॅज्युएट असतात त्यांनी आपले इंजिनिअरिंगचे बॅकग्राऊंडचे सब्जेक्ट चेंज करून ह्युमॅनिटीचे सुद्धा घेतलेले असतात. ओके, हा त्याचा एक कारण असतो. ओके, दुसरं काय आहे की आपला जो कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये जे शिक्षणाचा जो स्तर आहे किंवा आपला स्वतःचा आपण त्यामध्ये किती सिन्सिअरली अभ्यास केला तो आपल्यालाच माहित असतो. म्हणून ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट तोच आपण UPSC किंवा MPSCच्या एक्झामसाठी घ्यावा काय, तर यासाठी आपल्याला त्याची ओळख असणं महत्त्वाचं असतं आणि स्वतःबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं की आपण त्याला किती डीपपर्यंत अभ्यास केलेला आहे. तर हा झाला आपला पहिला त्यामधला पॉईंट की शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आपली असली पाहिजे. ओके, याच्यानंतर आवड. हा खूप महत्त्वाचा एक आपल्याला क्रायटेरिया किंवा निकष म्हणता येणार आहे. आवड म्हणजे कशा अँगलने बघितलं आपण तर बघा, जर आपला एखादी आवडता मित्र किंवा मैत्रीण असेल तर त्याच्या किंवा तिच्या सोबत 5 तास सुद्धा घालवले तर कळत नाही की कसे 5 तास गेले. आणि एखादी मित्र जो आपला नावडता असेल त्याच्यासोबत 5 मिनिटं सुद्धा बोलता येणार नाही आणि आपल्याला वाटलं किती वेळ झाला बा, हा केव्हा जाणार किंवा आपली ह्यातून सुटका केव्हा होणार आहे. म्हणून जो काही सब्जेक्ट आपण घेतोय त्या संबंधी आपली आवड असणं खूपच गरजेचं आहे, खूपच जास्त. कारण की तो सब्जेक्ट आपल्याला कमीत कमी पुढच्या 1 ते 2 वर्ष कमीत कमी तो आपल्याला रेग्युलरली अभ्यास करावा लागणार आहे, त्याचा अभ्यास सखोल करावा लागणार आहे. जसं मी आधी सांगितलं की तो लग्नासारखी कंडिशन आहे, म्हणून जर आपल्याला आवडत नसेल तर खूप मुश्किल होणार आहे. सो जो काही सब्जेक्ट आपण घेतोय दुसऱ्यांना आवडतो म्हणून मला आवडणार हे असं होणार नाही. तुमचा स्वतःला बघितलं पाहिजे की आपल्याला कुठला सब्जेक्ट आवडतो आणि त्यासाठी जे आपले क्रमिक पुस्तकं असतात त्यांचे स्पेशली 11वी आणि 12वीची एकदा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला स्वतःला कळणार कुठले टॉपिक कुठले कन्सेप्ट मला लवकर करतात, कशासाठी मला त्रास जास्त होतो, कशामध्ये माझा इंटरेस्ट लागत नाही. तर या अँगलने तुम्ही सुद्धा डिसाईड करू शकता. पण हा एक खूपच महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. आता पुढचा बघूया. हा सुद्धा खूपच प्रॅक्टिकल आणि प्रॅग्मॅटिक क्रायटेरिया आहे की GS सोबतचा ओव्हरलॅप काय आहे. आता आपण बघा, इथं आपण नॉलेज घेण्यासाठी किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि PhD करण्यासाठी आलेलो नाहीये. आपल्याला इथे काय पाहिजे, मार्क्स पाहिजे एक्झाममध्ये, सो दॅट की आपल्याला डेप्युटी कलेक्टर, DSP हे ज्या पोस्ट काढायच्या आहेत ते आपल्याला इझिली काढता येणं शक्य होणार आहे. मग यासाठी त्याचा GSच्या पेपरमध्ये स्पेशली पूर्व परीक्षेमध्ये किती ओव्हरलॅप आहे आणि त्याच्यानंतर बघू मुख्य परीक्षेमध्ये किती ओव्हरलॅप आहे. ते सब्जेक्ट आपल्याला महत्त्वाचे असतात. उदाहरण बघितलं आपण तर इतिहास आहे किंवा आपण हिस्ट्री म्हणूया, मग आपल्याला भूगोल आहे किंवा जिओग्राफी म्हणूया, राज्यशास्त्र किंवा आपण पॉलिटी म्हणूया किंवा पॉलिटिकल सायन्स म्हणूया, मग आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्स. हे जे आपले नंतर सायन्सवाले आहेत तर आपण जर बघितलं तर याला प्रिलिम्समध्ये सुमारे 15 मार्क्सचा वेटेज आहे. इतिहासला, भूगोलाला 15 मार्क्स आहे,
त्यामध्ये जे आपण पर्यावरणाचे ऍड केले तर 15 आणि 5 20 आणि यावर्षी 2025 पेपर बघितला तर 3 प्रश्न आणखी लोकसंख्येवर विचारले होते. म्हणजे जर आपण त्याला 3 सुद्धा इथे ऍड केले तर आपल्याला किती भेटतं इथं 23 म्हणजे ऍटलीस्ट 20 to 23 आपल्याला इथं वेटेज दिसतो. राज्यसेवाचा किंवा आपला राज्यशास्त्र याचे आपल्याला 15 प्रश्न आहेत. अर्थशास्त्राचे आपल्याला सुमारे 15 प्रश्न असतात. सायन्सचे हमारे 20 आहे पण ते आपले डिवाइड झालेले असतात फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये. तर या अनुषंगाने हे जे सब्जेक्ट असणार इतिहास असणार आहे, भूगोल असणार आहे, राज्यशास्त्र असणार किंवा अर्थव्यवस्था किंवा आपलं अर्थशास्त्र हे जर घेतले तर याला आपल्याला जीएस प्रिलिम्स मध्ये सुद्धा खूप जास्त फायदा होणार आहे आणि याच्यामुळे मग आपल्याला मेन्स परीक्षा देण्यासाठी संधी भेटणार आहे. कारण की जर प्री पास झालो नाही तर मेन्स किंवा मेन्सचा कितीही प्रिपेअर करून ठेवलं त्याचा फायदा काय. तो पहिला जो अडथळा आहे, जो पहिला ऑब्स्टेकल आहे तो दूर करण्यामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा इकॉनॉमिक्स हे मदत खूपच जास्त करतात. याच्यानंतर जर पुढचा जो बघितला आपण तर तो आहे जीएस सोबत ओव्हरलॅप मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षेमध्ये जर ओव्हरलॅप बघितला आपण तर इतिहास आहे तर जीएस पेपर 1 मध्ये आपल्याला कुठला ओव्हरलॅप भेटणार आहे. आपल्याला इतिहासचा भेटतो म्हणजे हिस्ट्रीवाला आपला ओव्हरलॅप भेटतो. आपल्याला समाजशास्त्र याचा सुद्धा आपल्याला ओव्हरलॅप भेटतो. याच्यानंतर आपल्याला भूगोल याचा ओव्हरलॅप भेटतो. जे आपण ऑप्शनल बघितले तर इतिहास, समाजशास्त्र यांच्या सुमारे आपल्याला 75 ते 90 मार्क्सचा ओव्हरलॅप भेटतो. या दोघांच्या 75 किंवा अराउंड 90 पर्यंत येतो. भूगोलाच्या सुमारे 100 ते 120 पर्यंत त्या ओव्हरलॅप जे युपीएससीचा ट्रेंड आहे त्याचा सांगतोय तर असा आपल्याला ओव्हरलॅप भेटतो. जीएस 2 मध्ये आपण बघितलं तर आपल्याला 2 सब्जेक्ट दिसतात. त्यामध्ये राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन यांचे आपल्याला खूप जास्त ओव्हरलॅप भेटतो. जीएस 3 मध्ये बघितलं आपण आपला जीएस 2 होता. जीएस 3 मध्ये बघितलं आपल्याला तर इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राचा आपल्याला दिसतो. आता हा जो भूगोल आहे त्याचा आपल्याला इथं सुद्धा ओव्हरलॅप दिसतो. कशामध्ये तर पर्यावरणाचं जे रिलेटेड आहे. ओके, त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन याच्याशी सुद्धा काही भूगोलमध्ये आपल्याला ते अभ्यास करावेच लागतात. आणि यासोबत कृषी अर्थशास्त्र ओके, त्यामध्ये क्रॉप रिजन्स वगैरे जे आहेत त्याचा सुद्धा आपल्याला बॅकग्राऊंड कुठे भेटतो भूगोलामध्ये आपल्याला भेटत असतो. ओके, याच्यानंतर सायन्स असतो नंतर. ओके, आणि जीएस 4 यामध्ये मेनली आपल्याला सायकोलॉजी याचा आपला जे ऍटिट्यूड, व्हॅल्यूज, इंटरेस्ट वगैरे जो टॉपिक आहे त्याचा आपल्याला खूपच जास्त ओव्हरलॅप भेटतो. किंवा फिलॉसॉफी हा जो आहे याचा आपल्याला ओव्हरलॅप भेटत असतो. तर जर आपले ऑप्शनल यापैकी असेल तर आपल्याला जीएसचा मेन्सचा पेपर प्रिपेअर करायला इझी होणार आहे. म्हणून याच्यामुळे आपल्याला जेव्हा युपीएससीचे जे आपण टॉपरचे मार्क्सचा ट्रेंड बघतो तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की ज्या टॉपरचा जो ऑप्शनल सब्जेक्ट असतो जनरली त्या पेपरमध्ये जीएस त्याला थोडे एक्स्ट्रा मार्क्स भेटण्याची शक्यता जास्त असते. याच्यानंतर खूपच महत्त्वाचा मार्गदर्शन. आणि बघा जनरली आपण जेव्हा आयोगाचा जो वेबसाईट बघितली तर त्यावर त्यांनी दिलेलं आहे की याचा जो लेवल असणार, जे पातळी असणार आहे ती आपली ग्रॅज्युएट लेवलची असणार आहे. आणि जर आपण कॉलेजमध्ये चांगला अभ्यास केला असणार आहे किंवा आपल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये चांगला शिक्षण झालं असणार आहे तर आपल्याला कोचिंग क्लास लावायची गरजच नाही. पण दुर्दैवाने आपल्याला माहिती आहे आपण कसा अभ्यास केलेला आहे किंवा आपल्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये काय लेवलचा त्यावेळी सिन्सिअरिटी होती. यामुळे मग जर असं नसेल तर मग आपल्याला मार्गदर्शनाची गरज पडते. स्पेशली मार्गदर्शन कशाला, व्हॉट टू रीड, काय अभ्यास करावे, वेअर टू रीड म्हणजे कुठून अभ्यास करावे, त्याच्यानंतर व्हॉट नॉट टू रीड म्हणजे काय अभ्यास करावे नाही, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आणि त्याच्यावर फीडबॅक. यासाठी म्हणजे आपल्याला कमी वेळेमध्ये आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करण्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शनाची गरज पडते. तर मग त्या सब्जेक्टचं आपल्याला मार्गदर्शन अवेलेबल आहे का. आणि जर तो मार्गदर्शन असणार तर त्यामध्ये तुम्हाला हे बी बघावं लागणार की कुठले त्यामध्ये प्रूव्हन, टेस्टेड अँड प्रूव्हन आहेत. म्हणजे जुने किती लोक आहेत की आता एक्झामचा पॅटर्न चेंज झाला म्हणून खूप सारे लोक पहिले ऑब्जेक्टिव्ह शिकवायचे आणि आता नाही डिस्क्रिप्टिव्हला आले. तर हे सुद्धा तुम्हाला बघावं लागणार आहे. सगळे टीचर चांगले असतात, ते आपल्या परीने चांगला देण्याचेच प्रयत्न करतात, पण आपल्याकडे ट्रायल अँड एररला इतका वेळ आणि संधी नाही आहे. सो यू हॅव टू टेक युअर डिसिजन प्रॉपरली. आता कौशल्य, खूप सारे कॉमन कौशल्य आपल्याला लागणार आहे आन्सर रायटिंग मध्ये किंवा अनालिसिस मध्ये. पण प्रत्येक सब्जेक्टला काहीतरी एक युनिक
सेट लागतो. तर त्यासाठी आपण बघूया थोडा, जसा इतिहास आहे, तर आपल्याला इतिहासासाठी मेमोरी किंवा स्मरणशक्ती याचा रोल जास्त आहे, कारण की आपल्याला माहिती आहे खूप सारा फॅक्च्युअल डेटा त्यामध्ये असतो. तर ज्यांच्याकडे तो फॅक्च्युअल डाटा पाठ करण्याची शक्ती जास्त असणार आहे, डेफिनेटली त्यांना हिस्ट्रीमध्ये थोडा एज जास्त असतो. मग इतिहास बघितला आपण. भूगोल म्हटलं, भूगोलामध्ये आपल्याला डायग्राम्स ड्रॉ करायची ते असलं पाहिजे. थोड्यात मी तुम्हाला दाखवणारे डायग्राम कुठल्या लेवलचे असतात, ते पेंटिंग असतात, ते डायग्राम आहेत. आपलं समाजशास्त्र, समाजशास्त्रामध्ये आपल्याला लँग्वेज किंवा भाषेवर आपला प्रभुत्व पाहिजे, नाहीतर काय होणार, तो आपला आन्सर जीएस सारखा होणार आहे. ओके, तसंच फिलॉसॉफीमध्ये तसंच आहे. फिलॉसॉफीमध्ये आणि सायकोलॉजीमध्ये आणि समाजशास्त्रामध्ये त्या सब्जेक्टची लँग्वेज येणं खूपच गरजेचं आहे. कमांड ओव्हर लँग्वेज खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपला आन्सर जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनासारखा वाटणार आहे, कारण त्याचे जे टॉपिक आहे ते आपले सामान्य अध्ययन टॉपिक सारखे वाटतात. याच्यानंतर आहे पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर इथं खूप सारे थिंकर्स असतात, तर त्यासाठी आपल्याला ॲनालिटिकल स्किल खूपच जास्त महत्त्वाची असते, कारण की त्यामध्ये थिंकर्स खूप जास्त असतात आणि त्या थिंकरचे जे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला प्रॉपरली कळले पाहिजे आणि त्याच्यावर अनालिसिस करून आपल्याला एक्झाममध्ये लिहिता आला पाहिजे. ओके, याच्यानंतर आपला मानववंशशास्त्र. ओके, मानववंशशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर जर आपला बॅकग्राऊंड बायोचा असणार तर आपल्याला त्यामध्ये थोडा एक ऍडव्हान्टेज जास्त भेटतो, कारण त्यामध्ये जेनेटिक्स आहे, स्पेसिफिक त्याच्यावर फोकस असतो, तर तो सुद्धा आपल्याला इथं ऍडव्हान्टेजेस होऊ शकतो जर आपला बायोचा बॅकग्राऊंड असणार आहे. ओके, तर हे आपल्याला मुख्य प्रकारचे आपण म्हणू शकतो. तर प्रत्येक सब्जेक्टचा काही ना काही स्ट्रेंथ आणि विकनेस असतात, पण ह्या गोष्टी जर आपल्याकडे असेल तर आपण तो सब्जेक्ट ट्राय करू शकतो. आता डायग्राम जे तुम्हाला सांगितलं मी जॉग्राफीमध्ये, तर हे अभिजित राऊत सर आहे, IAS. पूर्ण भारतामध्ये जॉग्राफी ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स घेऊन ते टॉपर होते. जसं आपण अभिजित राऊत यांच्याबद्दल बघूया. तर विद्यार्थी असताना त्यांनी ज्या प्रकारे इतका सिन्सिअरली अभ्यास केला आहे, नोट्स काढलेले आहेत, क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे, तसेच तुम्हाला सांगताना मला खूपच जास्त आनंद वाटतोय आणि गर्व सुद्धा होतोय की त्यांनी IAS झाल्यानंतर त्याच्यापेक्षाही चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे अभिजित राऊत यांना माननीय पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला होता. आणि असे स्टुडंट जर टीचरला भेटले तर टीचर म्हणून सुद्धा आम्हाला खूपच छान वाटतं, असं वाटतं की आपला जगणं सार्थक झालेलं आहे. त्यांनी बघा, हा एक आपल्याकडे वॉन थुनेन यांचा ॲग्रिकल्चर लोकेशन थ्योरी म्हणजे कृषी स्थानिकीकरण थ्योरी किंवा कृषी स्थान निश्चितीकरण सिद्धांत, हा जो सिद्धांत होता त्याच्यावर त्यांनी एक आपला एक्झाम्पल दिला होता आणि या प्रकारचा त्यांनी तो डायग्राम दिलेला आहे उरुग्वेमध्ये, की तो जो सिद्धांत आहे तो प्रत्यक्ष आयुष्यात कुठल्या देशामध्ये आपल्याला अप्लाय होताना दिसतो. तर ह्या प्रकारचे आपल्याला डायग्राम त्यांनी, हा उरुग्वे आहे आणि त्यांनी तो डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन, केस स्टडी म्हणून त्यांनी तो एक्सप्लेन केलेला आहे. तर इथं पुन्हा लक्षात ठेवा की आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे, पेंटिंग करायची नाही आहे. दुसरं बघा, यशार्थ शेखर यांची रँक 12वी होती भारतामध्ये, 306 मार्क्स होते जॉग्राफीमध्ये UPSC 2022 मध्ये. त्यांनी इंडियाची जे पॉलिटिकल जॉग्राफी आहे त्याच्याबद्दल त्यांनी आन्सर लिहिला होता आणि त्यामध्ये बघा, जसा इंडिया चायना आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये जो क्रायसिस चालू आहे तर ते कुठली ब्रह्मपुत्राची जी बाउंड्री आहे तो त्यांनी दाखवलेली आहे. भारत पाकिस्तान सोबत सर क्रीक किंवा बाणगंगा त्याची जे बाउंड्रीचा डिस्प्यूट आहे तो त्यांनी इथं दाखवलेला आहे. भारत आणि चीन किंवा भारत आणि चायना याच्यासोबतच्या पुन्हा आपल्याला पेंगॉंग लेक ही जे सरोवर आहे त्याच्यामधले बाउंड्री डिस्प्यूट आहे तो त्यांनी तसा दाखवलेला आहे. आता आपला हिंद महासागरामधला जो भूराजनैतिक महत्व आहे त्याच्यावर त्यांनी असा ड्रॉ करून दाखवलेला आहे. सर या अँगलनी आणि त्यांना 306 मार्क्स आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा की आपल्याला डायग्राम कन्सेप्ट क्लिअर आणि पॉइंटला एम्फोसिस करण्यासाठी करायचं आहे, पेंटिंग करायची गरज नाही आहे. आता टाइम, जर आपण UPSCचे जे कॉमन पेपर बघितले तर त्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे पेपरचा सेट दिसतो. एक जो पेपर असतात आपले ऑप्शनल, त्यामध्ये आपण कुठले कुठले म्हणू शकतो, त्यामध्ये आपल्याला समजा लोकप्रशासन आहे किंवा आपल्याला अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र आहे किंवा आपल्याला समाजशास्त्र आहे. हे जे पेपर आहे ते आपले त्यांचा सिलेबस थोडा असल्यामुळे, तुलनेत कमी असल्यामुळे ते आपल्याला सुमारे 3 ते 3.5 महिने आपल्याला लागतात ते कव्हर करायला.
याच्या उलट जर आपण बघितलं इतिहास किंवा भूगोल किंवा राज्यशास्त्र यांचा सिलेबस थोडा वास्ट असल्यामुळे आपल्याला सुमारे 4 ते 4.5 महिने लागतात. आता हा जो फरक आहे सुमारे 15 दिवस ते 1 महिन्याचा, हा महत्वाचा केव्हा पडतो जेव्हा तुम्हाला आताच मेन द्यायची असेल. पण जर आपला अटेम्प्ट 2026 किंवा 27 असणार तेव्हा हा जो 15 ते 1 महिन्याचा 15 दिवस ते 1 महिन्याचा जो फरक आहे तो इतका महत्वाचा नाही आहे. मग तुम्हाला बाकीचे जे निकष दाखवले त्याच्यावर तुम्हाला विचार करून तो निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण की एकदा आपण जर ऑप्शनल सिलेक्ट केला तर त्याच्यासोबत आपल्याला हा जो आपला एमपीएससीचा किंवा यूपीएससीचा प्रवास आहे तो काढावा लागतो. आपल्याला खूपच कमी चान्स आहे की घटस्फोट देऊन आपण नवीन दुसरा संसार थाटू शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर घाई करू नका. आता गुणांचा कल, तर यूपीएससी मध्ये जनरली हा ट्रेंड असतो आज में ऊपर आसमान नीचे, असे प्रत्येक ऑप्शनल वर खाली जात असतो. काही ऑप्शनल आता वरती असतात, पुढे 3-4 वर्षानंतर यूपीएससी मग त्यांना सेट डाऊन करण्यासाठी काय करते, मग त्यांना कमी मार्क्स द्यायला सुरुवात करते. तर असा हा एक अलिखित त्यांच्यामध्ये ट्रेंड आहे की सगळ्यांना समान संधी किंवा अपॉर्च्युनिटी भेटल्या पाहिजे म्हणून आहे. पण हा जो ट्रेंड आहे तो आपल्याला अजून एमपीएससी मध्ये, तो यूपीएससीचा ट्रेंड एमपीएससी मध्ये फॉलो होणार आहे का ते आपण सांगू शकत नाही. कारण की यूपीएससी आणि एमपीएससी यांचा जो सिलेबस जरी सेम असला तरी एक्झामचा जो डेप्थ आहे ते पूर्ण वेगळी असणार आहे. हे जर बघायचं असेल तर सिंपल बघा, यूपीएससीची जे प्रिलिम्स आहे, आपली जे पूर्व परीक्षा आहे त्यामधला जीएस आणि सीसेट 2025चा आपला प्रिलिम्सचा पेपर काढा आणि 2025चा यूपीएससीचा प्रिलिम्सचा पेपर बघा, त्यामधला जीएसचे क्वेश्चन आणि सीसेटचे क्वेश्चन तुम्हाला इमिडिएटली कळणार की किती मोठा फरक आहे. सो क्वालिटेटिव्हली दोघांमध्ये खूपच जास्त महत्वाचा फरक आहे. म्हणून तोच ट्रेंड इथे असणार का, तो बिलकुल काही चान्सेस नाही. आणि दुसरी गोष्ट, आपली एमपीएससीची राज्यसेवेचा हा पहिली एक्झाम पासून सुरू होणार आहे, म्हणजे पाटी कशी आहे, कोरी पाटी आहे. सो या गोष्टीवर आता इथं विचार न करता आधीचे जे निकष सांगितलेले आहे, म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशन असणार किंवा तुम्हाला आवड असणार आहे, त्याच्या गायडन्स अवेलेबल असणार आहे, आपल्याला स्किल सेट असणार आहे, वेळ किती लागणार आहे, हे बाकीचे जे घटक आहे त्यांच्यावर लक्षात ठेवून तुम्ही आपला एक चांगला ऑप्शनल सिलेक्ट करू, त्याच्यावर मग अभ्यास सुरू करायचा. सो फ्रेंड, या प्रकारे आपण राज्यसेवेचा जो नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट कसा सिलेक्ट करायचा याबद्दल आज विचार केलेला आहे. मला एंडमध्ये हे सांगायचं आहे की ऐकावे जनाचे करावे मनाचे. हे सगळे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतः त्या गोष्टी किंवा ते निकष आपल्या करून बघा आणि तुम्हाला मग जो ऑप्शन चांगला वाटतोय तो सिलेक्ट करा आणि पुढे जा आणि तुम्हाला त्यामध्ये यश लाभावे अशी आमची देवाकडे प्रार्थना आहे. ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.